ऑपरेशन सिंदूर नंतरच्या घवघवीत यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं ठाण्यात सिंदूर रॅली संपन्न झाली। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भारतीय जनता महिला मोर्चा यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या। या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्यानं तोडीस तोड असं उत्तर दिले, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। भारतीय लष्करी सैन्यानं आपलं संपूर्ण बळ पणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड असं उत्तर दिले। भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरिता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती। अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करत मिशन पूर्ण केलं आहे। त्या जयघोषाच्या विजयाचा आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत ही सिंदूर यात्रा आज ठाण्यात संपन्न झाली। भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती। तलावळ येथील अहिल्याबाई होळकर घाट येथून या रॅलीचा शुभारंभ झाला। भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला। भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही या रॅलीला उपस्थिती मिळाली। आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपच्या महिला उतरलेल्याच आहेत। जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे। आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्या बरोबर हे वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महापालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेचा मेळावा 21 मे रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात नरेंद्र बळाळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात माजी महापौर आणि युनियनचे सल्लागार अशोक वैती, माजी नगरसेवक राजेंद्र साप्ते आणि ॲडव्होकेट संगारे मॅडम आदींनी मार्गदर्शन केलं। म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युनियनचे उपाध्यक्ष बिरपाल भाल यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा इतिहास आणि संघटना कर्मचाऱ्यांकरिता करत असलेल्या कामकाजाचा आढावा मांडला। सरचिटणीस चेतन आंबोणकर आणि कोषाध्यक्ष विजय खानविलकर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। युनियनचे कार्याध्यक्ष मोहन तिवारी यांनी त्यांचं मनोगत मांडताना आपण 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग मिळवून घेतल्याचं सांगितलं। लोकांना यापुढे कर्मचाऱ्यांची आश्वासित प्रगती योजना, पदोन्नती, सर्व कर्मचाऱ्यांची थकबाकीची रक्कम, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यातून तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती, विभागवार विविध प्रश्नांची सोडवणूक तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करण्याकरिता युनियन कटिबद्ध असून हे प्रश्न देखील आपण नक्कीच सोडवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते युनियनच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही प्रदान करण्यात आलं। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष बालू मुंडे,
सहाय्यक सरचिटणीस आनंदा पावणे, चिटणीस नरेश पाटील, कैलास पवार, सुरेश इंगळे, उत्तम रामगुडे, संदीप बनसोड, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर, कार्यकारिणी सदस्य भीमराव मनोहर, शेख इब्राहिम, गणेश भालेकर, परशुराम पुजारी यांनी विशेष परिश्रम घेतले. ठाण्यात बुधवारी रात्री अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या अवकाळी पावसानं ठाण्यातील राबोडी भागातील क्रांतीनगर, शिवाजीनगर आदी भागात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान झालं. राबोडी परिसरात नाल्यालगतचा मोठा पूल उभारला जात आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आले. नाला बुजवून हा पूल उभारला जात असून बिल्डरच्या हट्टापायी हा पूल उभारला जात आहे. आतापर्यंत 110 कोटी खर्च या पुलाला करण्यात आला असून हा पूल लोकोपयोगी नसून फक्त टक्केवारीसाठी उभारला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई यांनी केलाय. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राबोडी परिसराचा दौरा करावा अशी प्रतिक्रिया शाकीर शेख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. या खोदकामामुळे राबोडी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून बुधवारी पडलेल्या 1 तासाच्या पावसात नुकसान झाले. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, शाकीर शेख आणि रहिवाशांनी सविस्तर माहिती देऊन ठाणे महापालिका आयुक्तांची भेटही घेतली आहे. आज आपण या नाल्यावर थांबलेले आहेत. हा नाला लोकोपयोगी नसून पर्सेंटेजचा नाला आहे, हा माझा आरोप आहे. 70 कोटी वाजता चालू झालेला नाला आज मला ते 100-125 कोटी त्याने क्रॉस केलेत, फक्त आणि फक्त पर्सेंटेज. लोकांसाठी या नाल्याचा उपयोग कमी आणि आतमध्ये चाललेल्या बिल्डर्स लोकांसाठी उपयोग जास्त. लोकांसाठी पिळवणूक, लोकांचे संसार रस्त्यावर गेले, त्यांचं वाटव झाली तरी चालेल, पण आम्ही हा रस्ता करणार, आम्ही हा रोड करणार. उद्या भविष्यामध्ये ज्या वेळेला हा रोड कंप्लीट सुद्धा होईल, जोर जबरदस्तीवर किंवा लोकांना धमक्या देऊन जे कोण करतील ते, पण त्यावेळेला नंतर जेव्हा असेल त्या पुढच्या 2 वर्षांनी या नाल्याची अवस्था बिकट असेल, याच्या खाली जायला साफसफाई करायला पण जागा नसेल. ही वास्तुस्थिती आहे. ज्यांचा कोणाचा हा नाला व्हावा, नाला करावा, रस्ता झाला पाहिजे, रस्ते झाले पाहिजेत. रस्ते झाले कीच परिसरातील लोकांचा विकास होतो, पण याची व्यवस्थित दखल घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे. फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्यानं ठाण्यात क्राईम वाढला असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आता टेंभी नाक्यावर तलवार हल्ले सुरू झाले असून ही शरमेची बाब असल्याचंही विचारे यांनी सांगितलं. एका माजी वरिष्ठ नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर चॉपर हल्ला होत असेल तर त्यांच्याबरोबर असलेल्यांनी ठरवावं की त्यांना त्यांच्या सोबत राहायचंय की ठाण्यातल्या नागरिक सुरक्षित नाहीत आणि नेतेही सुरक्षित नाहीत. यात तर पोलीस आहेत कुठे? यांच्या कार्यकर्त्यांना बॉडीगार्ड कशाला हवे आहेत? तो ठाण्याचा खासदार कुठे आहे? असा सवाल विचारे यांनी यावेळी उपस्थित केला. ठाण्यातील नालेसफाई, कचऱ्याच्या समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्यांवरील खड्डे, वृक्ष छाटणीसह मुख्य समस्यांसंदर्भात राजन विचारे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. हाकेच्या अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर तलावामध्ये माशांचा मृत्यू होतोय. ऐतिहासिक तलावाची अवस्था बिघडली असून गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून आयुक्तांची भेट घेत तलावाकडे लक्ष देण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनानं याकडेही दुर्लक्ष केलंय. पावसाळा तोंडावर आला असून नालेसफाईचं काम फक्त 45% पूर्ण झाले. आता अवकाळी पावसानं नालेसफाईचा गाळा पुन्हा नाल्यात जात असून ही तर हातचलाखी असल्याचा आरोप विचारे यांनी केलाय. 31 मे कामे पूर्ण होतील असा दावा पालिका आयुक्तांनी केला होता,
परंतु एक आठवडा बाकी असताना अद्याप रस्ते खोदून ठेवलेत. नाल्यात कचरा जैसे थे. संपूर्ण घोडबंदरची दुरावस्था झाली असून कामं पूर्ण झाली नाहीत. तर यंदाच्या पावसाळ्यात ठाणे तुंबणार आणि याला प्रशासन जबाबदार असल्याचा इशाराही विचारे यांनी दिलाय. शिवसैनिकांनी ठरवावं त्यांच्याबरोबर राहावं का नाही राहावं, कारण त्यांचीच सुरक्षा आता राहिलेली नाही. ते आज सुधीर कोकाटे आमचे नगरसेवक, मला वाटतं ज्येष्ठ नगरसेवक आहेत, आणि त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून जर असा हल्ला होत असेल तर त्यांनी सुद्धा विचार करावा या गोष्टीचा. या ठिकाणी ठाण्यातलं नागरिक तर सुरक्षित नाहीत, परंतु लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाहीत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणला जातो टेमीनाका, आणि त्याच परिसरात अशाप्रमाणे आजूबाजूला पोलीस आयुक्त आणि अशा प्रकारे चॉपर घेऊन फिरणं, म्हणजे याचा अर्थ पोलीस यंत्रणा असतील. पोलीस यंत्रणेकडे आहेत कुठे माणसं? ट्रॅफिकला माणसं नाहीत. यांच्या सुरक्षा रक्षेमध्ये एकेकाला दिलेले आहेत. कार्यकर्ता असला तरी त्याला 5-5 बॉडीगार्ड दिले, स्टेनगन सकट. भाजी आणण्यासाठी पण घरातल्या माणसाला दिलंय. पीएला 4-4, 5-5 दिलेले आहेत. तर पोलीस आहेत कुठे? परंतु हे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लक्ष घालावं. आज पोलीस यंत्रणेवर सुद्धा याच्यावरती भरपूर असा त्या ठिकाणी हे नाहीये, स्टाफ नाहीये. त्याच्यामुळे कित्येक ठिकाणी यांना अडचण निर्माण होते. तर मला वाटतं ह्या गोष्टीची सबंध दखल घेऊन मला वाटतं मुख्यमंत्री या बाबतीमध्ये लक्ष घालतील.